देशाच्या विकास योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जनगणना 2026 प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला तळेगाव ठाकूर इथं सुरुवात झाली। घर नोंदणी आणि सूचीकरणांच्या कामासाठी प्रशासनाकडून 12 प्रगणक आणि 2 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत। या मोहिमेसाठी एकूण 12 प्रगणक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी 2 पर्यवेक्षक कार्यरत आहेत। संबंधित कर्मचारी गावातील प्रत्येक गल्ली व घराला प्रत्यक्ष भेट देत माहिती संकलनाचं काम करत आहेत। पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे घराची यादी तयार करणे, प्रत्येक घराला क्रमांक देणे तसेच कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती गोळा करणे या बाबींवर भर देण्यात येत आहे। प्रगणक मोबाईल ॲप व शासनानं निर्धारित नमुन्यानुसार डिजिटल पद्धतीनं माहितीची नोंद करत असून पर्यवेक्षकांकडून त्याची तत्काळ पडताळणी केली जात आहे। त्यामुळे माहिती संकलन प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखली जात आहे। सर्वांना नमस्कार। मी राजेंद्र चारथड, सहाय्यक शिक्षक तथा पर्यवेक्षक जनगणना 2026-27। सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये जनगणनेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि पहिला टप्पा जो होता तो स्वगणनेचा होता। तो 1 मे ते 14 मे पर्यंत होता। तो टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता त्यानंतर प्रत्यक्ष गणना सुरू झालेली आहे आणि ही गणना आता 15 मे ते 16 जूनपर्यंत आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे, तळेगाव ठाकूर येथील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या घरी जे पर्यवेक्षक येतील त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य प्रकारे उत्तरे द्यावी आणि त्यांना जनगणनेसाठी सहकार्य करावे।